श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज उद्याच्या संक्रांतीसाठी भरपूर तिळीचे लाडू आणि चिक्की केली। तर साधा गुळ पण घेतला होता आणि चिक्कीचा गुळ पण घेतला होता। तर आधी मी चिक्कीच्या गुळाची जी लाडू आणि चिक्की आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी जी तीळ घेतली होती सगळं करण्यासाठी ती छान अशी भाजून घेतली। ही आमची घरची तीळ आहे। ती मी आधी स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये आणि 3 दिवस वाळवून आणि स्वच्छ करून ठेवलेली होती। तर बघा छान चटचट वाजेपर्यंत ही तीळ मी भाजून घेतली आणि थोडीशी थंड होऊ दिली। थंड झाल्यानंतर एका पॅनमध्ये तूप टाकलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये हा अर्धा कपाचं माप आहे। तर हा अर्धा कप मी गूळ घेतला। नेहमी मी अंदाजेच करते, पण आता तुम्हाला प्रमाण सांगायचं होतं म्हणून मी हे मापाने घेते। चिक्कीच्या गुळाचं करणं अतिशय सोपं असतं। गूळ वितळला पूर्णपणे, त्याला छान असे बुडबुडे यायला लागले की गॅस एकदम कमी करायचा। याच्यात मी आधी आता 1 कप तीळ जो घेतला होता त्यातला थोडासा घातला, हा पूर्ण 1 कप घातला होता तीळ, मिक्स केलं। तर वाटलं मला की अजून याच्यामध्ये लागेल, तर पुन्हा एक अर्धा कप तीळ घेतला आणि तो पूर्ण त्याच्यामध्ये घातला। म्हणजे अर्धा कप गुळामध्ये जवळजवळ 1.5 कप तीळ मावले। त्याची कन्सिस्टन्सी कशी बघायची, गोळा तयार व्हायला लागला तीळ मिक्स केल्यावर की समजायचं की एवढा तीळ या गुळासाठी भरपूर आहे। चिक्कीचं गुळाचं करायचं अतिशय सोपं असतं, फक्त ते थोडंसं चटका देतं ह्या पद्धतीने, म्हणून ते करायला त्रासदायक असतं। तसं बघा छान असं मिक्स झालं आहे। आता गॅस बंद करून दिलेला आहे मी। हे आता सगळं हे काढून घ्यायचं आणि 1-2 मिनटं फक्त त्याला गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या पद्धतीने फटाफट लाडू वळवून घ्यायचे। मी याचे सगळे लाडू वळले पहिल्यांदा, कारण आमच्याकडे देवाच्या नैवेद्यासाठी लाडू लागतात, आगारीमध्ये टाकायला पण लाडू लागतात। तर म्हणून आधी लाडू टाकू आणि हे लाडू ना सुपामध्ये टाकायचे आणि ते पूर्ण बांधून झाले की मग ते सोप फिरवून घोळवायचे, म्हणजे त्याचा आकार छान होतो। तर बघा हे असे फटाफट बांधायचे, चटका नाही बसत। एकदा थोडंसं थंड झालं ना की फटाफट छोटे छोटे छान असे लाडू बांधले जातात आणि नंतर असे थोडेसे घोळवायचे, जेणेकरून त्यांचा आकार असा छान गोल येतो आणि दिसायला पण छान दिसतात। तर या पद्धतीने मी हे चिक्कीच्या गुळाचे लाडू बांधून घेतले। याचं पूर्ण प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा छान फटक्यात होऊन जातात। तुम्हीही करा आणि एन्जॉय करा। ही चिक्की पण केली त्याचंही मी सांगणार आहे आणि ही साध्या गुळाची चिक्कीचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे। एन्जॉय, हॅपी संक्रांती, थँक्यू।